भारत आणि पाकिस्तान यांच्यामधला क्रिकेट सामना खऱ्या अर्थानं रसिकांसाठी पर्वणी असते आणि अशा अनुषंगानं सध्या भारत आणि पाकिस्तानमधला सामना या ठिकाणी रसिकांची या ठिकाणी उत्कंठा वाढवताना पाहायला मिळतो आहे। आपल्यासोबत असेच काही रसिक आहेत। पाकिस्तानने या ठिकाणी टॉस जिंकलेला आहे, पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे। काय सांगशील, काय वाटतंय? जरी त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला असेल तरी पण भारत संघ हा विजेता संघ ठरणार आहे आणि 100% भारत जिंकणार आहे। काय भारतानं या ठिकाणी बॉलिंग करताना नेमकी काय काळजी घ्यावी असं वाटतं तुम्हाला? बॉलिंग करताना त्यांनी काईट बॉलिंग करायची आहे जेणेकरून स्कोअर कमी होईल, पण आपले फिल्टर पण सगळे बॅट्समॅन मजबूत आहेत, त्यामुळे बिंदास इंडिया हे जिंकणारच। टॉस आपण हरलोय, काय वाटतंय? थोडी धाकधूक वाटते? नाही, बिलकुल नाही, कारण जरी टॉस हरलो तरी भारतीय संघाकडे प्रचंड मोठं बॅटिंगचं आणि बॉलिंगचं स्क्वॉड आहे आणि ते नक्कीच आपलं बेस्ट देऊन पुन्हा हे मॅच जिंकणार। तुला काय वाटतं, काय सांगशील बॉलिंगमध्ये? काय शमी नक्कीच 100% शमी बेस्ट बॉलर आहे, सगळे बॉलर बेस्ट आहेत, बेस्ट होणार आहे मॅच। काय वाटतंय, पहिले आपली फिल्डिंग आहे भारतीय टीमची, काय वाटतं भारत मॅच जिंकणार पाकिस्तान विरुद्ध? 100%, कारण प्रत्येक बॉल आम्ही गोलंदाजी एकदम चांगली करतो, प्रत्येक बॉल हा आमचा गुगली असतो आणि त्याप्रमाणे आम्ही जिंकणार म्हणजे जिंकणारच, टार्गेटच आहे आमचं जिंकणे। काय वाटतंय, किती टार्गेट असावं असं वाटतंय तुम्हाला? आपण पहिली मॅच जिंकलेले आहे, ते पहिली मॅच हरलेले आहेत, त्यामुळे आपल्याकडे जो कॉन्फिडन्स आहे 100% आपण 100% जिंकणार आहोत। ICC रँकिंगला आपण टॉपला आहे, वन डेला टॉपला आहे, आपण टॉपच्या प्लेयर सोबत खेळणार आहेत पाकिस्तान, असं नाही अल्लू पंजू, त्यामुळे बाप असतो हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। स्कोअर 100% 320च्या पुढे आहे, काही झालं तरी या ठिकाणी बाप तो बाप होता आहे आणि खऱ्या अर्थानं क्रिकेट या मॅचमध्ये भारताचं पारडं जड असल्याचं या ठिकाणी भारतीय क्रिकेट रसिकांना या ठिकाणी वाटतंय। कॅमेरामन समित गजनेसह मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।